नमस्कार. story.com या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज श्री क्षेत्र भगवानगडावरती आहे. आरक्षणावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रणकंदन सुरू आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावं किंवा ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं अशी प्रमुख मागणी त्या ठिकाणी आली आणि आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी तिथे आमरण उपोषण सुरू केलं. 2 वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा आजपर्यंत तो चालू आहे. मागे मुंबईला जे काही आमरण उपोषण झालं त्या आमरण उपोषणामुळं त्या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची जी प्रक्रिया होती त्याला थोडासा ब्रेक लावत ज्यांच्या 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल अशा पद्धतीचा शासन निर्णय 2 सप्टेंबरला या महाराष्ट्र सरकारने काढला. त्याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा ओबीसी समाज रस्त्यावर आणि न्यायालयीन लढण्यासाठी या ठिकाणी तयार झाला. दुसरीकडे हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, कर्नाटक गॅजेट असेल, बीड गॅजेट असेल, कोल्हापूर गॅजेट असेल, अशा इंग्रजच्या काळातल्या जे काही गॅजेटियर्स आहेत त्या गॅजेटियरचा आधार घेऊन त्या ठिकाणी धनगर समाजाचा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी ऐरणीवर आला आणि त्यांनी सुद्धा मागणी केली की धनगर समाज हा प्रामुख्याने महाराष्ट्रात धनगड आणि धनगर एक आहेत का आणि धनगर समाजाचा एसटीमध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये त्या ठिकाणी समावेश करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. यासाठी धनगर समाजाचे जे काही आंदोलक आहेत दीपक बोराडे हे सुद्धा जालन्यामध्ये त्या ठिकाणी आमरण उपोषण करतायत. त्या पाठोपाठ आता प्रत्येक समाज हा रस्त्यावर येऊ पाहतोय आणि आपण पाहताय आज श्री क्षेत्र भगवानगडावरून वंजारी समाजाचे जे काही आंदोलक आहेत त्यांनी सुद्धा गॅजेटियरचा आधार घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे की 1965च्या लोकूर समितीचा जो निष्कर्ष आहे त्या निष्कर्षान्वये राजस्थान असेल, केरळ असेल किंवा कर्नाटक असेल किंवा अजून इतर राज्यामध्ये हा वंजारी समाज प्रमुख त्या ठिकाणी एसटीमध्ये येतो किंवा अनुसूचित जमाती मोडतो. म्हणून महाराष्ट्रात आम्हाला जे काही भटके विमुक्त प्रवर्ग म्हणजे भज-ड मध्ये जे काही 2% आरक्षण दिलेलं आहे ते 2% आरक्षण आम्हाला ते आरक्षण आम्हाला एसटीमध्ये पाहिजे. म्हणजेच काय वंजारी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी आज ते भगवानगडावरून संत भगवान बाबाचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी ठाटे वाडगाव या गावामध्ये आमरण उपोषणास बसणार आहेत. आपण नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांनी सरकारकडे काय मागण्या केल्या आहेत हे आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत. उपोषणकर्ते आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल, वंजारी समाजाचा एसटीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा अशी तुम्ही मागणी करताय, ही मागणी खरोखर योग्य आहे का, काय सांगाल? हो, योग्य आहे ना. हैदराबाद गॅजेट लागू केलं त्यानंतर कर्नाटक गॅजेट आहे, बीड गॅजेट आहे, याच्यामध्ये वंजारी समाज हा एसटी मध्ये येतोच ना. हा एसटी मध्ये यायलाच पाहिजे. म्हणून आमची मुख्य मागणी आणि प्रमुख मागणी हाच आहे का वंजारी समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं. हा, कशाचा आधार घेऊन तुम्ही सांगताय? याचा आपला गॅजेटचा आधार आहे ना. आमच्याकडे आहेत ना डॉक्युमेंट, पुरावे सगळे वकील आहे आमच्याकडे, आमची समिती आहे सगळं. त्याच्यानुसार वंजारी समाजाचा एसटी मध्ये केलाच पाहिजे. अजून काय मागण्या तुम्ही या ठिकाणी करणार आहात सरकारकडे? स्वतंत्र महामंडळ व्हायला पाहिजे वंजारी समाजासाठी. बस अशा मागण्या तुम्ही करताय. उपोषणाला बसताय तुम्ही आज? उपोषणाला बसताय म्हणजे आम्ही हे मान्य मागणी होतो आम्ही उठणारच नाही. फक्त आमचं भगवान बाबा हे आराध्य दैवत आहे म्हणून आम्ही आज इथं भगवानगडावर येऊन बाबा समाधीचं दर्शन घेतलं आणि आता इथून निर्णय घेतलाय. आम्ही घेतलं तर आरक्षण घेतल्यावर उठणार, तोपर्यंत आम्ही उठणार नाही. अच्छा, अजूनही काही प्रमुख आंदोलक आहेत. काय सांगाल, ही मागणी कशासाठी केली जाते? कारण प्रत्येक समाज घटक हा रस्त्यावर येऊन म्हणतो की आम्हाला एसटी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे, तिकडे आदिवासी समाज तर विरोध करतोय. कशा मागण्या तुमच्या मान्य होणार? आम्ही आता गॅजेटच्या आधारेच बोलू राहिलो ना, जे काही बोलू राहिलो. अच्छा, काही पुरावे आहेत ना जुने, त्या पुराव्याच्या आधारे आम्ही हे जे बसणार आहेत उपोषणाला त्याच आधारे बसणार आहेत ना. काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आंदोलन आता आमरण उपोषणाला आजपासून बसताय, तुम्हाला ही मागणी सरकार मान्य करेल असं वाटतं, असा विश्वास आहे? हो, 100% सरकारला मागण्या मान्यच करावं लागेल. कारण की वंजारी समाजाचा मागचा इतिहास जर पाहिला 1969 पासून तर त्या इतिहासामध्ये वंजारी समाज एसटी मध्येच मोडला गेलेला आहे आणि ते आमचे पुरावे आहेत, त्याचे गॅजेट सर्व आहेत, त्या गॅजेटनुसार आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. पण ते भटक्या विमुक्त जातीचा प्रवर्ग वेगळा करून भज-ड पण भज-डला तुम्हाला 2% आरक्षण मंडल कमिशननं त्या ठिकाणी लागू केलं, याचा तुम्ही लाभ घेताय. मग एसटी मध्ये जाण्याचा आग्रह तुमचा नेमकं काय? आता मंडल जे म्हणते 2% आरक्षण दिलंय ते 2% मध्ये आता एमपीएससी यूपीएससी जे आमचे वरिष्ठ आमचे मुलं आहेत शिकलेले, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्या ज्या जागा असतात
तर ते ऑलमोस्ट नाही भरत. आमचे मुलं ओपन मधून फॉर्म भरून लागतात, त्यानंतर ते तिथं त्यांना जागा देतात. मग हे असे भरपूर सारे मंडळाचे पण प्रॉब्लेम आहेत ज्यामध्ये आमच्या मुलांना शिक्षण म्हणजे जे शिक्षण करतात त्यांना फायदा होत नाहीये. त्यासाठीच आमची मागणी आहे की आम्हाला एसटी मध्ये समाविष्ट करून घ्या, जेणेकरून आमचे जे शिकणारे आहेत, आमची पुढची पिढी आहे, त्यांना त्याचा फायदा होईल. पण ते आता धनगर समाज म्हणतोय की आम्ही सुद्धा एसटी मध्ये आहोत, आम्हाला पण गॅजेटियर्स आहेत. आता तुम्ही वंजारी समाज पण म्हणतोय की आम्हाला गॅजेटियर्सचा घेऊन असा प्रत्येक जर समूह घटक समूह जर समजा आदिवासीच्या म्हणजे काही अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये जायला जर मागणी करू लागला तर महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा किंवा जातीय विषमता बिघडणार नाही असं वाटत नाही तुम्हाला? आता हा सगळ्यात मोठा पहिलीच बिघाड प्रश्न आहे. जो पडलेला आहे तो याचं उत्तर द्यायला पाहिजे सरकारने. कारण की ज्या प्रकारे मराठा आरक्षण ज्यावेळेस दिलं सरकारने, त्यावेळेस सरकारने ठाम भूमिका काय मांडली की याच्यामध्ये ओबीसीला धोका होणार नाही किंवा ओबीसीचं नुकसान होणार नाही. सेम त्याच पद्धतीने एसटी मध्ये त्यांना धोका न होऊन आम्हाला आरक्षण द्यावे. हा प्रश्न याचं उत्तर आम्हाला सरकारने द्यावे. सरकार बाबा तुमच्या म्हणजे या निर्णयाने की कसा धोका होत नाहीये, मग तुम्ही तो निर्णय त्याचप्रमाणे आम्हालाही द्यावे. धोका होत नाही. मला सांगा की आता मराठा समाजाला हे जे सरसकट कुणबी दाखले जे आता ओबीसी मधून मिळत आहेत याच्यामुळे नेमकं ओबीसीचं काय नुकसान झालं, काय परिणाम झाला? आता असं आहे, आपल्या ताटात एक भाकरी असेल आणि त्याच्यात जर खाणारा दुसरा वाटेकरी झाला तर 100% फरक अर्ध्या पोटी राहावा लागणार आहे ना. हा फरक होणार आहे. आणि तुम्ही असं आहे, तुम्ही ओबीसीचा काय लॉस झाला म्हणजे ओबीसींना काय याचा परिणाम भोगावा लागेल असे जर मराठा इथं ओबीसी म्हणून जर इथं आले तर त्याचा राजकीय परिणाम काय, शैक्षणिक परिणाम काय? महत्वाचा राजकीय परिणाम हा होणार. काय परिणाम झाला? कारण ओबीसी आजही कुणबी सर्टिफिकेट घेऊन आपल्या ओबीसी समाजात अतिक्रमण झालेलंच आहे ना. आणि त्यात आता अधिकृत होणार आहे. हा, अच्छा. म्हणजे आपण राजकारणापासून अलिप्तच राहणार आहे. कारण आपला समाज छोटा आहे, लहान आहे. मग आपल्याला बाहेरच पडावं लागेल, बाहेर पडावं लागलं. राजकारणातून बाहेरच पडावं लागेल. राजकारणातून आणि असं आहे, माझं राज्य सरकारला विनंती आहे, तुम्ही हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं तर त्याच गॅजेटचा आधार घेऊन आम्हाला एसटी प्रवर्गात घाला ना. आमची मागणी तीच आहे ना. जी मागणी मराठा समाजाची होती की हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना ओबीसी सर्टिफिकेट दिले, तसं आम्हाला एसटी प्रवर्गात घाला. या ठिकाणी मला सांगा की हे गॅजेटियरचा आधार घेऊन तुम्ही म्हणताय की आम्हाला ते आरक्षण मिळालं पाहिजे. आता यांनी सांगितलं उपोषणकर्त्यांनी की वंजारी समाजाची मुलं हे अत्यंत प्रगल्भ आहेत, खूप अभ्यास करतात, एमपीएससी यूपीएससी परीक्षेमध्ये ओपन मधून मेरिट क्रॉस करून ते लागतात आणि त्या जागेच्या तुलनेत वंजारी समाजाच्या आरक्षित जागा त्या ठिकाणी भेटत नाहीत. आणि म्हणून आम्हाला हे जे हक्काचं आरक्षण आहे जे लोकूर समितीच्या अनुषंगाने ते आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये प्रविष्ट केलं पाहिजे. ही सरकार मागणी मान्य करेल का, आणि नाही केली तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? सरकारला मागणी 100% मान्य करावंच लागेल. जसं त्यांनी आता आरक्षण सरकारला सगळे समान धरणार ना सरकार. असं नाही धरणार का हा समाज वेगळा तो समाज वेगळा. आमचा कोणत्या समाजाला आमचा कोणाचा विरोध नाही. आमचं म्हणणं काय आहे, जसं सगळ्याला दिलं तसं आमचं बी बघा. आमच्या एकही मुलाला तुम्ही इथून मागचे 5 वर्षाचा काळ बघा, आपल्या आरक्षणमध्ये जे 2% आरक्षण आहे त्यातून